ए साक्षी साक्षी उरकला का नाही? किती वेळा ऐकतीस का? हा की थांबा दम बी नाही कवा कवा डोकं इचरतं द्या मला. विचार ना पटकन मागापासून बसायला लागलोय. तर मित्रांनो आम्ही जायलो मोठ्या दवाखान्यामध्ये. आता कसं आहे माहिती आहे का, म्हणजे भरपूर साऱ्या कमेंट आल्या. म्हणजे ताईने सांगितलं की असं करा, म्हणजे दवाखान्यात जाऊन या, एकदा मोठ्या डॉक्टरचा सल्ला घ्या. मग त्याच्यामुळं आम्ही म्हणलं मोठ्या डॉक्टरचा एकदा सल्ला घ्यावा लागल. मग कसं आहे म्हणजे काय होतंय काय नाही समजत आहे आम्हाला पण. म्हणजे आता जायचं आणि उगाच म्हणजे ती म्हणली आधी बाळाला काय प्रॉब्लेम असला जास्त तर उगाच कशाला काही अडचण होईल पुन्हा पुढे चालून तुम्हाला बाळ झाल्यावर. मग तसे म्हणलेत कमेंट मध्ये भरपूर साऱ्या चांगल्या कमेंट पण आल्या आणि वाईट कमेंट पण आल्या. म्हणून आम्ही एकदा काय करणार आहोत, आता आम्ही आज जात आहोत मोठ्या दवाखान्यामध्ये जायला. मग मोठ्या दवाखान्यामध्ये गेल्यावर काय म्हणतात काय नाही डॉक्टरशी पण बघावं लागत. आणि ती पण बरोबर आहे तुमचं ताई की दवाखान्यात मोठ्या डॉक्टरचा सल्ला घेतलेला चांगलाच आहे आमच्यासाठी, बरोबर आहे का? म्हणून आता साक्षी उरकाय लागली. आम्ही जाणार आहोत मोठ्या दवाखान्यामध्ये. मी म्हणजे असं बाहेरून पण हे केलं, म्हणजे चौकशी केली, कुणाला पण विचारलं काय करावं काय नाही. ते म्हणले एकदा तुम्ही जिथं सोनोग्राफी केली तिथं काय म्हणजे डबल जाऊ नका, एकदा चांगल्या दवाखान्यामध्ये जावा, म्हणजे तुम्हाला समजल बाळाला पण काय प्रॉब्लेम आलाय काय नाही. मग बाळाला ती प्रॉब्लेम जर आता बरोबर आहे तुमचं, आता जर आपण तसंच जर बसलो आणि मोठ्या डॉक्टरचा सल्ला नाही घेतला तर कसं आहे पुढे चालून आपली बाळ होणार आहे, बरोबर आहे का साक्षी? मग बाळ पुढे होऊन चालून होणार आहे. मग काय अडचण आली बाळाला म्हणजे काय पण म्हणजे म्हणले लय जण म्हणले असं होईल तसं होईल, पण कसं आहे बरोबर आहे त्यांचं पण की आता आपण होऊ देतो म्हणजे बाळ पण पुन्हा आपली अडचण येणार बाळाला काही प्रॉब्लेम असला तर. म्हणून आता चांगल्या डॉक्टरला आणि मोठ्या डॉक्टरला आम्ही बघायला जायलो. म्हणून साक्षी उरकाय लागली. आता ही किती वेळ झाला उरकाय लागली या? हा उरकू द्या किंवा डोकं बघा किती गुठडा झाले. डोकं तर इचरू द्या. तुमचं काय असं इचरलं की झालं? हे काय असलं हे करते आता काम ते झालं समजा तर नाही माय मागच हात. बरं उरक खाल्लं. आता तुला आईला तो स्वयंपाक तरी आहे का? तुला काय म्हणलं आईला म्हणलं हे स्वयंपाक बी करू नका म्हणलं. आता साक्षीला स्वयंपाक काहीच करू द्यायचं नाही म्हणलं काम. म्हणून आईला काम पण लावायचं नाही काय म्हणलं. आता तू काय लय म्हणलं का नाही बुटकी? हा उरकीनं झाली नाही काय नाही इतके वेळा असतं का ग उरकायचं? किती उत्साह आहे तुझ्याहून? निम्यानं उत्साह मी तुझ्याहून जास्त. हा आणि एकदा म्हणजे मोठ्या दवाखान्यामध्ये दाखवू बरं का. तुझी मम्मी पण म्हणली पप्पा पण म्हणले मोठ्या दवाखान्यामध्ये जावा दाखवा म्हणजे चांगलं होईल, बरोबर आहे का? मग एकदा दवाखान्यामध्ये दाखविलं म्हणजे आपल्यासाठी पण म्हणजे आपले पण तुला पण टेन्शन येणार नाही. तुझी टेन्शन घेत होतीस आता जरा मम्मी पप्पा कोण आली जरा चांगली वाटायला लागली. मम्मी पप्पाकडे गेली ती नंबर एक जरा आता वाटायली हाय खुश दिसायली. हसा एकदा हस बरं एकदा हे लगे हसते हस हे का नाही? चला फाईल ती काढून घेतली फक्त डोकं इचरायचं राहिलेलं माझं. फाईल काढून घेतली डोकं इचरायचं झालं साक्षीचं. अजून काही राहिलं का बाई? बघा काय राहिले का? काय राहिले मलाच कळता. मला विचार तुझं आधार कार्ड घेतलंस का? माझं आधार कार्ड घेतलंस का? हा होय बघ बरं. माझं साहेब तुमचं नाही. माझं तुमचं काय माहिती? तुझ्यापासून दिलं की काय केलं? एकच आहे की याच्यात माझं साहेब स्वतःच ठेवायचं पण माझं टाकायचं कुठे बी हरपून मी जमतोय. तुमचं पाकिट कुठे आहे? पाकिटात बघा एकदा. पाकिट का? पाकिट वेगळं तिथं मध्ये असेल. हा नीट ठेवायचं तर नाही. नीट ठेवायचं ना मानते. म्हणजे आधार कार्ड म्हणजे जी कागद लागते ती घेऊन गेलेलं बरं आहे. आता लांब जायचं दवाखान्यामध्ये आणि पुन्हा अजून काय जर विसरलं तर आपलं कसं असतंय विसरलं तर पुन्हा वापस येणं म्हणजे ही नाही ना. आता जायचं एवढं ही करून आणि पुन्हा वापस यायचं. मग त्याच्यामुळं आता एकदा कागद घेतले म्हणजे काय अडचण नाही. आणि ते लय जणांनी आम्हाला म्हणलं की मोठ्या दवाखान्यात जावा. मी म्हणजे लय जणांचा सल्ला घेतला. साक्षीला अजून एवढं ही कळत नाही त्याच्यामुळे म्हणलं ती टेन्शन घेते उगाच.
म्हणून म्हणलं एकदा मोठ्या दवाखान्यात दाखविलेलं चांगलं आहे. आपल्या आपल्या मनाला पण आईला पण म्हणलं आई तू म्हणतीच असं म्हणजे सोनोग्राफी आमच्या टायमाला नव्हते असं, पण ते कसं आहे आता चांगलं आहे म्हणजे आता जर दाखविलं मोठ्या दवाखान्यामध्ये तर पुढे चालून आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणलं अगर अडचण येणार नाही. की तुमचं आधार कार्ड खरं सांग काय बाई नाही आहे का काय खोटाळ बोलते. आता जी साक्षीला जरा खुश म्हणजे साक्षीला जरा बरं वाटायला लागलंय. त्याचा हसरा चेहरा बघून मला पण लय भारी वाटायला लागली. आता म्हणजे ते मम्मी पप्पाकडे 1-2 दिवस राहिली जरा फ्री झाली. नंतर इथं कसं माहिती आहे ना तुम्हाला कसं उदास होणी सारखं बसायची काय नाही खरं नाही. हे जायचं का मला सर जायचं गाडीवर जायचं सर जायचं का पाय मोकळे होते तुझे चांगले काय लांब आहे का जवळ आहे का पाय मोकळे होते ना तुझे. नाही मगापासून मी चालायले झालेत मोकळे तेव्हापासून तुला लांब नेतो मी 5-6 किलोमीटर चलू मग तुझे पाय मोकळे होते. नाही मला करायचे पाय मोकळे चला ते गाडी यायला लागली म्हणून आपण मी थांबलोय का गाडी येली म्हणून थांबलोय. गाडी काय हे आहे होय आपल्या घरची लगे गाडीत बसा जाणं असं तसं. तुझ्यामुळं मला फक्त तुझी काळजी आहे. तुझ्या काळजीमुळे मी आता मोठ्या दवाखान्यात सुद्धा जायला लागलोय. तुझ्या काळजीमुळं फोन आला का मम्मीचा असन कोणाचा हा मम्मीचाच आहे का. तर साक्षीचा मम्मीचा फोन आलाय. साक्षी लागली बोलायला पप्पा बोलायला लागली साक्षीची. हो झालं जेवण बसले दवाखान्यात जायला मग आम्ही हाय बाहेर काय आईकड बोलायचंय आईला बोलायचं बरं थांबा देते काय करायला खुश झाली लगी काय करायला मग पप्पा फोन आला की खुश झाली जरा बरं वाटायला तिला पण म्हणजे काल जाऊन आली मग पप्पाकडे तिला पण चांगलं वाटायला लागलंय म्हणून म्हणलं एकदा म्हणजे तिला काय अडचण नाही म्हणजे आता तिचं काय म्हणजे दुकान झालंय पण बाळाला अडचण नाही म्हणले त्याच्यामुळे म्हणजे थोडं आपण मोठ्या दवाखान्यातल्या डॉक्टरकडे जाऊन काय म्हणतात बघावं म्हणून आम्ही मोठ्या दवाखान्यामध्ये जायला दोघं पुन्हा उगाच अडचण आली काय झाला प्रॉब्लेम तर उगा अजून पण आपल्याला आयुष्यभर बाळाला सांभाळायचंय. बरं का पोरी घे मग पिशवी हातात चला हा चला घ्या तसं हातात घ्या लागते कसा पिशवी मध्ये हे घाल चप्पल ते कालच तुझं भाई चप्पल नाही पायात चप्पल घेतलं ती नवा चप्पल घेतलेला चप्पल घे चप्पल आहे बाहेर ते नको घालायचं आई म्हणली ते लिहूच आहे कोणता चप्पल इकडे बघ आणि ती ही घेतली का पैसे ठेवले हा होय होय कुठले पैसे वा तुझ्या बाई ठेवायचे का नेले तिकडे गावाकडे टाकले खर्च हा टाकले खर्चून कवा नाही टाकले खर्चून चांगलं केलं मग चला मग लवकर वर का आणि आपलं चला आता हो तर आहे पाकिट तुमच्या जवळ ठेवा टाकली हो खर्च खर्चून हो मग जाऊ दे आता आहे तू माझ्याकडे म्हणून दिलती तुला खर्च लागते म्हणून तर दिलती. चला आता जाता मित्रांनो आता आम्ही काय म्हणतात काय नाही डॉक्टर बघताव आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगताव म्हणजे मोठ्या दवाखान्यामधले डॉक्टर काय म्हणतात काय नाही त्यांचा सल्ला घेताव म्हणजे बाळ कसं आहे काय नाही ट्रीटमेंट हे करताव आणि ते तुम्हाला नक्की मी सांगतो म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय झालं काय म्हणले डॉक्टर काय नाही ते सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगतो म्हणजे काय अडचण येणार नाही बाळाला आणि आम्हाला पण म्हणजे काय पुढे चालून बाळ झाल्यावर अडचण येणार नाही त्याच्यामुळे आम्ही आता मोठ्या दवाखान्यामध्ये जायला एवढं चला जातो. बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगतो डिटेल काय झाली काय नाही ते वाट बघा पुढच्या व्हिडिओची.